नमस्कार मित्रांनो, आजची आपली कथा आहे देवसुंदरी. हुविनाहदळी नावाच्या गावात गोपाल नावाचा तरुण राहत असे. तो अत्यंत बुद्धिमान, दिसायला उमदा, देखणा आणि शिवाय श्रीमंतही होता. त्याची भली मोठी हवेली होती. हवेलीभोवती मोठी बाग होती आणि त्याच्याकडे 7 गायी होत्या. त्या गायी वैशिष्ट्यपूर्ण होत्या. त्या चांगल्या धष्टपुष्ट होत्या आणि इतर कोणत्याही सामान्य गायीपेक्षा कित्येक पटीनं जास्त दूध देत असत. ते दूध चवीला अत्यंत मधुर व पौष्टिक असे. संपूर्ण राज्यात त्यामुळे ते दूध प्रसिद्ध होतं. त्या गायींमुळेच गोपाल इतका सधन झाला होता. त्या गायींना तो आपली संपत्ती मानत असे. त्या गायींना तो आपल्या जीवापलीकडे जपायचा. त्यांची उत्तम देखभाल करायचा. एक दिवस पहाटे उठून गोपाल गायींच्या धारा काढायला गेला. पण पहिल्या गायीचं दूध काढू लागताच त्याच्या असं लक्षात आलं की ती दूधच देत नव्हती. तिला पान्हा फुटत नव्हता. मग त्यानं दुसऱ्या गायीचं दूध काढण्याचा प्रयत्न केला. तेव्हाही तसंच घडलं. त्या दिवशी 7ही गायीचं दूध काढण्यात त्याला काही यश आलं नाही. हे काय गौड बंगाल आहे, हे काही त्याला समजेना. गायीच्या चाऱ्यात तर काहीही गडबड नसेल ना, असं त्याला वाटलं. त्याने आपल्या नोकरांना सांगून अत्यंत उत्कृष्ट प्रतीचा चारा मागवला व तो गायींना चारला. दुसऱ्या दिवशी पहाटे परत तसंच घडलं. कोणतीही गाय दूध देईना. मग त्याने स्वतः सर्व गायींना घरामागच्या कुरणात चरण्यासाठी नेलं. त्याच्या देखरेखीखाली गायी चरू लागल्या आणि तरीही दुसऱ्या दिवशी त्यांनी दूध दिलंच नाही. गायींना दुसऱ्या ठिकाणी चारायला न्यावं. जागा आणि वातावरण बदललं की त्यांना पान्हा फुटेल असं त्याला वाटलं. त्यानं गायींना आता नदीकाठी चारायला नेलं. तिथं गवत आणि पाणी मधुर होतं. गायींनी तिथं मोठ्या आनंदाने विहार केला आणि पोटभर गवत खाल्लं. परत दुसऱ्या दिवशी तोच प्रकार घडला. एकाही गायीनं दूध दिलं नाही. आता मात्र गोपाळ काळजीत पडला. या दुधाच्या उत्पन्नावरच तर त्याचा उदरनिर्वाह चालत होता. त्याची प्रतिष्ठा आता पणाला लागली होती. प्रश्न गवताचा किंवा इतर कोणत्याही गोष्टीचा नसून कोणीतरी आपल्या आधी चोरून गायीच्या धारा काढायला येत असावं असं त्याला वाटू लागलं. मग त्याने आपल्या नोकरांना बोलावून घेतलं व घरच्या मुख्य फाटकावर कडी नजर ठेवण्याची सूचना दिली. पण तरीही कसं कोण जाणे, दूध मिळतच नव्हतं. ते नक्कीच कोणीतरी चोरून नेत होतं. आता गोपालने रात्रीच्या वेळी जातीने गायीवर पहारा ठेवण्याचं ठरवलं. रात्रभर काहीही घडलं नाही. पण पहाटेच्या वेळी मंद वाऱ्याच्या झुळकीसरशी एक अनामिक गंध त्याच्या नाकात शिरला आणि त्यानं जणू गुंगी आल्यासारखं तो झोपी गेला. त्याला जाग आली तेव्हा ऊन चांगलंच डोक्यावर आलं होतं आणि आजही दुधाचा पत्ता नव्हता. कोणीतरी ही युक्ती करून दूध चोरून नेत आहे हे आता गोपाळला कळून चुकलं. मग त्या रात्री त्यानं डोक्यावरून काळा बुरखा घेतला आणि अंधारात एका कोपऱ्यात लपून बसला. पहाटेचा वारा नेहमीसारखा सुगंध बरोबर घेऊन आला. पण गोपालनं मुठीनं नाक घट्ट बंद करून घेतलं. तो डोळे फाडून बघत राहिला. थोड्याच वेळात एक अतर्क्य गोष्ट घडली. आकाशातून एक सुवर्णाची शिडी खाली सोडण्यात आली आणि त्यावरून 7 असामान्य लावण्यवती हसत खेळत खाली उतरून आल्या. प्रत्येकीच्या हातात एक सुवर्णाची घागर होती. गोपालचा तर आपल्या डोळ्यांवर विश्वासच बसेना. त्या स्वप्नसुंदरीपैकी प्रत्येकीनं गोपालच्या एकेका गायीचं दूध काढलं आणि आपापल्या जवळची घागर भरताच त्या सुवर्णाच्या शिडीवरून वर चढू लागल्या. गोपाल आता त्यांच्या दिशेला पळत सुटला. गोपालला बघताच त्या घाबरल्या आणि अधिकच जोरानं वर जाऊ लागल्या. त्या सर्वांना पकडणं तर काही गोपालला शक्य नव्हतं. पण त्याने 7व्या तरुणीचा हात घट्ट पकडला. बाकीच्या 6 तरुणी त्या सुवर्णाच्या शिडीसह आकाशात अदृश्य झाल्या. ती शेवटची गोपालच्या तावडीत सापडली. तरुणी भीतीनं थरथर कापू लागली. तिच्या सुंदर डोळ्यातून अश्रू वाहू लागले. तुम्ही कोण आहात? तुम्ही माझ्या गाईचं दूध रोज चोरून का नेता? मी तुमचा काय अपराध केला आहे? गोपालनं तिच्यावर प्रश्नांचा भडीमार केला. आम्ही स्वर्गाचा राजा देवेंद्र याच्या 7 कन्या आहोत. आमच्या इंद्रलोकी मुबलक दूध मिळतं. पण तुझ्या गायींच्या दुधाइतकं सुमधुर दूध मात्र कुठंच मिळत नाही. आम्ही तुझ्याकडच्या दुधाची ख्याती ऐकून होतो. त्यामुळं याची चव घ्यायचीच असं आम्ही ठरवलं. एकदा त्याची चव घेताच आम्हाला कळून चुकलं. खरंच इतकं सुमधुर दूध कुठेच मिळणार नाही. मला तुम्ही कृपा करून सोडा. मी तुम्हाला पाहिजे तेवढी धन दौलत देईन. पण मी इंद्रलोकापासून दूर राहू शकत नाही. पण त्या लावण्यवतीचा असामान्य सौंदर्यानं गोपाल जणू मंत्रमुग्ध होऊन गेला. तो देहभान विसरला होता. तो म्हणाला, हे सुंदरी, तुझ्या लावण्यानं मी मोहित झालो आहे. तू माझ्याशी विवाह कर. माझी पत्नी होऊन माझ्या घरी राहा. म्हणजे तुला रोज हवं तेवढं दूध मिळेल, तेही चोरी न करता. शिवाय मी तुझी काळजी घेईन. त्याची ती जगावेगळी विनंती ऐकून त्या लावण्यवतीला काय बोलावं तेच सुचेना.
ती गोंधळून गेली. अरे पण ते कसं शक्य आहे? आपल्या दोघांचं जग किती वेगळी वेगळी आहेत. पण गोपाल काही ऐकायला तयारच नव्हता. अखेर तिनं त्याचं म्हणणं मान्य केलं, पण एका अटीवर. ती म्हणाली, हे बघ, मी तुझ्याशी विवाह करीन, पण त्याच वेळी माझ्याजवळची ही सुवर्णाची घागर मी बंद करून तुझ्या घराच्या माळ्यावर ठेवून देईल. ती तू कधीच उघडायची नाहीस. जर ती तू उघडलीस तर मात्र मी तुला सोडून जाईल. गोपाळने ती अट तात्काळ मान्य केली आणि दोघेही विवाहबद्ध झाले. त्यानंतर दोघांचं आयुष्य अत्यंत सुखात सुरळीत चालू होतं. आकाशातून उतरलेली ती सुंदरी पृथ्वीवर चांगलीच रुळली होती. दिवस चालले होते. एक दिवस ती बाहेर गेली असताना काहीतरी काम निघालं आणि गोपालला माळ्यावर चढावं लागलं. तिथे त्याची नजर त्या सुवर्णाच्या बंद घागरीवर पडली. आता त्यात काय असेल बरं, या विचारानं तो अस्वस्थ झाला. आपण नुसतं आत डोकावून पाहिलं तर आपली प्रेमळ पत्नी आपल्यावर नक्कीच चिडणार नाही असं त्याच्या मनात आलं. त्याने ती घागर पुढं ओढली आणि त्याच्यावरचं झाकण काढलं. पाहतो तर काय, ती रिकामीच होती. आत काहीच नव्हतं. आपल्या पत्नीच्या वेडेपणाचं त्याला मनापासून हसू आलं. तो खाली उतरून आपल्या कामाला लागला. सायंकाळी त्याची पत्नी घरी परतली. घरात पाऊल टाकताच तिच्या सर्व काही लक्षात आलं. तिचा चेहरा विवर्ण झाला. ती दुःखी झाली. ती गोपालला हाक मारून म्हणाली, मला आता गेलं पाहिजे, पण तू इतकी अस्वस्थ का होते आहेस? त्या घागरीत काहीच नव्हतं. अरे गोपाल, माझी सगळी स्वप्न मी त्या कळशीत भरून ठेवली होती. तू तिचं झाकण उघडताच ती सगळी वाऱ्याबरोबर उडून गेली. तुमच्या या जगात माझ्या स्वप्नांशिवाय जगणं मला शक्य नाही रे. आपण जरी परस्परांना कितीही निकट आलो ना, तरी प्रत्येकाची स्वतःची अशी काही स्वप्न असतातच, असावीच लागतात. स्वप्नांमुळे तर आपण भविष्याकडे बघायला शिकतो. पण तू तुझ्या वचनाचा भंग केलास. असं म्हणत क्षणार्धात गोपालची ती देवसुंदरी आपल्या घागरीसह त्याच्या आयुष्यातून कायमची निघून गेली. पण तिच्या बोलण्याचा मतितार्थ ती गेल्यावर गोपालच्या ध्यानात आला. तिच्याविषयी त्याला अत्याधिक आदर वाटू लागला. त्यानंतर काही काळाने गोपाळनं आपलं दुःख विसरून गावातील एका साध्यासुध्या मुलीशी विवाह केला आणि तो सुखानं राहू लागला. कशी वाटली आजची कथा? कमेंट्समध्ये नक्की कळवा आणि हो, सबस्क्राईब करायला विसरू नका.